फाईट केलाय. पाहूया कशा प्रकारची कामगिरी दोन्ही संघांच्या माध्यमातून केली जाईल. मेहर 11 बापगाव विपक्ष स्पार्टन स्पोर्ट्स सांगे अशी मॅच. सांगे टीम फिल्डिंग सेट करून घ्या. चला लवकरात लवकर वेळ वाचवणं फार महत्वाचं राहील. दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळेल सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल मेहर 11 बापगाव कडून. ओमकार आणि ओमकारच्या जोडीला योगेश. सलामीची ही जोडी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. लकी प्रिन्सेस ऑफ नानकर अर्थातच मृण्मयी हिची देखील सकाळच्या सत्रामध्ये उपस्थिती पाहायला मिळते. मृण्मयीचं आपण करूया सहर्ष स्वागत. प्रत्येक बाप्पासाठी त्याची मुलगी परी असते आणि आज मयूरदादा त्याच्या परीला घेऊन इथे या मैदानावरती आलाय. तर लकी प्रिन्सेस मृण्मयीचं आपण करूया सहर्ष स्वागत. तसेच आमचे अगदी जवळचे मित्र उद्योजक समाजसेवक आदेश शेटकोणकर साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. मृण्मयीचं वेलकम करूया आपण सकाळच्या सत्रामध्ये. चला फिल्डिंग सेट करून घ्या ही विनंती असेल. मेहर 11 बापगाव विपक्ष स्पार्टन स्पोर्ट्स सांगे अशी मॅच. पुढील मॅच संजय स्पोर्ट्स सावध विपक्ष बाल गोपाल सांगे. तर विनंती असेल दोन्ही संघांचे कर्णधार आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं. मिड मॅच मध्ये आपण टॉक्स करू. संजय स्पोर्ट्स सावध आणि बाल गोपाल सांगे. शांत आणि संयमी खेळासाठी ओळखले जाणारे मनोज आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतील. सातत्याने या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये एक जबरदस्त पंचांच्या भूमिकेमध्ये आम्ही मनोज यांना पाहतो. शांत संयमी मात्र रोखोक हिसाब असणारे मनोज आपल्याला पाहायला मिळतील. चला थोडस स्पीडअप करा. वेळ वाचवणं फार महत्वाचं आहे. दुसरी मॅच आपल्या क्रीडा रसिक राजाच्या भेटीला आली आहे. मेहर 11 बापगाव विपक्ष स्पार्टन स्पोर्ट्स सांगे. आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला वळणार आहोत. मागील मॅचच्या जबरदस्त कामगिरी ज्या खेळाडूने केली विथ द बॉल 4 धावांचं षटक हाताळलं आणि दोन विकेट आणि 3 धावा घेणारा आतिश ठरला मॅन ऑफ द मॅच. आतिश आपण याचे मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी आणि निलेश दादा कोळी यांच्या माध्यमातून मनोज यांच्यासाठी लाख लाख शुभेच्छा असतील. इथे नशिबाची साथ मिळते. बॉल सीमा पलीकडे आला. नशिबाचा लकी चौकार. याच दरम्यान आपण पाहू शकतो माजी उपसरपंच मनोज शेठ पाटील साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळतीये. त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. यावेळेस बॅटची एज वन्स अगेन पाहायला मिळेल. पॉइंटचे फिल्डर थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये मनोज शेठ पाटील साहेब. म्हणतो मॅच साठी आम्हाला ट्रॉफी सौजन्य आहे त्यांच्या माध्यमातून. विशेष कौतुक त्यांचं देखील करू. आणि सातत्याने टी शर्ट देखील स्पॉन्सरशिप ते करत असतात. पुन्हा एकदा नामोल्लेख त्या व्यक्तिमत्वांचं करेल ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सौजन्य झाले आहेत. ट्रॉफी जी पहिली दुसरी आणि तृतीय क्रमांकाची आहे. ज्ञानेश्वर शेठ घरत साहेबांच्या माध्यमातून आम्हाला सौजन्य झालंय. त्यांचं आम्ही विशेष कौतुक करू. तसेच सन्मान चिन्ह आदरणीय अमोल शेठ जाधव साहेबांच्या माध्यमातून आम्हाला सौजन्य झाले आहेत. त्यांचं देखील आम्ही विशेष असा आभार व्यक्त करू. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीज ब्युटिफुल आम्हाला मनोज शेठ पाटील साहेबांच्या माध्यमातून सौजन्य झालंय.
त्यांचं ते मी आम्ही विशेष असं कौतुक करू. तसेच राजेंद्र शेठ गायकवाड साहेब आणि जालिंदर शेठ कुनकर साहेब यांच्या माध्यमातून मंडप आणि डीजे ची सुविधा आम्हाला लाभली आहे, त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करू. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज साठी करण शेठ कोळी साहेब आणि अशोक शेठ कोळी साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला ब्युटिफुल ट्रॉफीज लाभल्यात, त्यांचा देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करू. तसेच बेस्ट बॉलर साठी शूज राकेश दुर्योधन गारे साहेबांच्या माध्यमातून आम्हाला लाभले, त्यांचं देखील आम्ही विशेष कौतुक करू. तसेच बेस्ट बॅट्समन साठी बॅट एस स्पोर्ट्स सावध सुपान तिस्कर यांच्या माध्यमातून आम्हाला लाभली आहे, त्यांचं देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. आणि तसेच गणेश शेठ पाटील साहेब, खऱ्या अर्थानं हाक तुमची आणि मनतीला साथ आमची या समीकरणाला जागणारे एक कंदे समर्थक आहेत, ज्याच्या वेळी संघाला कुठल्याही प्रकारची सपोर्टची गरज असते त्यांच्या माध्यमातून नक्कीच सपोर्ट मिळतो. असे सपोर्ट सिस्टीम खंबीर साथ ज्यांची सातत्याने असते असे आमचे दादा, त्यांचं देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. नाउ बॅक टू द क्रिकेट. पहिल्या षटकामध्ये धुवाधार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. जवळपास जर पाहायला गेलं 3 चौकार पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. एक वाईडचा बॉल देखील होता आणि धावसंख्या धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला 15 पाहायला मिळाली. 15 रन्स ऑन द बोर्ड, 15 धावा धावफलकावरती. चला थोडंसं स्पीडअप करायचं, वेळ वाचवणं फार गरजेचं आहे, त्यामुळे विनंती असेल स्पार्टन स्पोर्ट्स सांगे चला फिल्डिंग सेट करून घ्या. आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला वळणार आहोत. आतिश जे मॅन ऑफ द मॅच आहेत मनोज शेठ पाटील साहेबांचे शुभ असते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत आतिशना. इकॉनॉमिकल षटक हाताळणारा आतिश ठरलाय मॅन ऑफ द मॅच. पुढील मॅच संजय स्पोर्ट्स सावध विपक्ष बाळ गोपाळ सांगे. दोन्ही संघांचे कर्णधार चला टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायचं आहे. एंड ऑफ अ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती 15 पाहायला मिळतीये. आता विकी पाहायला मिळतील या दुसऱ्या षटकामध्ये. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपण पाहू शकतो ते म्हणजेच ओमकार. नाव स्ट्रायकिंग एंड वरती योगेश. फुल टॉस बॉल जरूर होता, मिस्टेक झाली आहे मनोजच्या माध्यमातून. बॉल लॉंग स्टॉपला क्लिअर करत सीमा पलीकडे आलेला 22-6 लकी चौकार. बाईसशे 4 धावा धावफलकावरती ऍड होतील. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 19 या आकड्यावरती. यावेळेस फटका पुन्हा एकदा चांगला पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय लॉंग स्टॉपला क्लिअर करत सीमा रेषा पलीकडे. लॉंग स्टॉपला क्लिअर करत हा दमदार चौकार. सत्रापासून अक्षय शेठ थिटे साहेबांचं मी विशेष कौतुक करेल, कारण अक्षय शेठ थिटे साहेब सकाळपासून फार मेहनत करतायत, फार परिश्रम करतायत. सकाळपासून जवळपास 8:30 वाजता ते आले. त्याच्या अगोदर देखील इथेच होते आणि प्रत्येक गोष्टीवरती निगाह त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. एक्स्ट्रा कव्हर मध्ये व्हॉट अ कॅच. कव्हरच्या दिशेला ड्राइव्ह जबरदस्त होती, मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये टिपला गेलाय झेल. समाप्त होतोय फलंदाज ओमकारचा खेळ. विकेटचं पतन. हर 11 बाबगाव संघाला TBC आकड्यावरती या पहिला धक्का बसतोय. ऍज अ स्कोरर अंकित आमच्या सोबत जॉईन झालेले आहेत. 3 दिवसांपासून जबरदस्त स्कोररची भूमिका. एक स्कोरर कसा असावं याचं मूर्तिमंत आणि प्रात्यक्षिक उदाहरण तर अंकित सारखा असावं. डावकुरे आता जे फलंदाज आहेत, संघाला ज्या वेळेस गरज असते त्यावेळेस मैदानावरती तर ते चांगल्या प्रकारची कामगिरी करतातच, मात्र मैदानाच्या बाहेर आपण स्पर्धा ठेवली आहे. आपली गरज आहे स्कोरर म्हणून, तर ते स्कोरर म्हणून देखील फार चांगल्या प्रकारची कार्य करतायत. त्यांचं देखील आम्ही विशेष असं कौतुक करू.
प्रत्येक बॉल वरती प्रॉपर अपडेशन, सुंदर असा चेहरा आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय त्यांचा आहे आणि तितकंच सुंदर अशी हँडरायटिंग देखील आपण त्यांची पाहू शकतो. विशेष कौतुक करू धीरज भोईर जे टेक्निकल टीम मध्ये आहेत, त्यांचं देखील आम्ही विशेष कौतुक करणार आहोत. फार मेहनतीचं काम असतं. टेलिकास्ट म्हटलं तर प्रत्येक बॉल वरती अपडेशन ते देखील महत्वाचं असतं. डिजिटल स्कोररच्या भूमिकेमध्ये ते देखील आहेत, त्यांचं विशेष कौतुक करू. यावेळेस कट केलाय, देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. ईव्हीएस लक्ष्मण स्टाईल मध्ये बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप पॉइंटला क्लिअर करत बॉल सीमा पार, नजाकत बरा चौकार. सो मच. चौकाराला धावसंख्या 27 या आकड्यावरती जबरदस्त बॅटिंग मेहर 11 बापगाव संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस बॅटच्या टो एंडला बॉल जरूर लागलाय, त्यानंतर थर्डमॅनच्या दिशेला बॉल निघून चाललाय सीमा पलीकडे. धावा येणं गरजेचं आहे आणि धावा येत आहेत. मिलेंगे रन 4, तो टीम का बेडा होगा पार येतोय. वरती यष्टीरक्षकाच्या माध्यमातून थोडीशी चूक झाली. मी म्हणेल हाईट फॅक्टर महत्वाचा होता. प्रयत्न तर शर्तीचे होते, मात्र प्रयत्नांना यश मिळालं नाही. यावेळेस मिड ऑफच्या डोक्यावरून लॉंग ऑफ क्लिअर आहे. लॉंग ऑनचा फिल्डर डाऊन द बॉल येईल, मात्र बॉल निघून चाललाय. लॉंग ऑफला क्लिअर करत सीमा पार, मिळतील धावा 4. शेवटच्या बॉल वरती हा दमदार चौकार. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या होती धावफलकावरती जवळपास 15 आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये देखील तशीच फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला 35 पाहायला मिळते. 15 त्यानंतर 20 धावेंचा ग्राफ वरती होत चाललेला आहे. कुठेतरी असं वाटलं होतं की दुसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक होईल टीम स्पार्टन स्पोर्ट्स सांगे संघाच्या माध्यमातून, मात्र तो कमबॅक आपल्याला पाहायला मिळत नाहीये. 2 षटकांची समाप्ती, धावसंख्या धावफलकावरती 35 17.50 ची आस्किंग गती जी आपल्याला पाहायला मिळते. दुसरीकडे जर पाहायला गेलं थोडस संघ बॅकफूट वरती आहे स्पार्टन स्पोर्ट्स सांगे. आता मात्र चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल. दीपेशच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. पाहूया दीपेश कशा प्रकारची कामगिरी करतील. आजच्या दिवसामध्ये जर विचार केला तर सांगे गावातील 3 संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. चला थोडस स्पीडअप करायचंय. विनंती असेल ती म्हणजेच स्पार्टन स्पोर्ट्स सांगे संघाला. बघा 11 मिनिटांचा अवधी तुमच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. 10:21 पहिला बॉल पडला होता. स्विच हिट अटेम्प्ट होता. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या स्थगित पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावर 35 धावा ज्या मात्र धावफलकावर पाहायला मिळतील. दीपेशच्या खांद्यावरती नक्की जबाबदारी आहे. पाहूया दीपेश कशा प्रकारची कामगिरी करतील. तिसऱ्या षटकामध्ये 4 ओव्हरची मॅच आहे. आपल्या लवकरात लवकर सामने देखील कव्हर करायचे. एक्स्ट्रा कव्हरला खेचून मारलेला फटका, गॅप शॉट सिलेक्शन, वाईडिश मिड ऑफ आणि शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या मधून बॉलला पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करत चिरून फाडून बेदून बॉल सीमा पार. मच ऑन द बोर्ड 39. 39 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर नंबर मैदानावरती सध्याच्या स्थितीला मार्गस्थ आहे जी मात्र तिसरी आणि धुवेदार फलंदाजी मेहर 11 बापगाव संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. ऑप्शनच्या बाहेर शफल झाले. लॉंग लेगच्या दिशेने फाईन लेगच्या डोक्यावरून बॉलला पाठवून दिले सीमा पार. बॅक टू बॅक सलगचा दुसरा चौकार.
बाजी टोळे जंग फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. संकेत दळवी काल जबरदस्त फॉर्म मध्ये होते, हार्ड हिटिंग फलंदाजी करत होते. आज पाहूया कशा प्रकारची फलंदाजी ते देखील करतील. धावसंख्या धावफलकावरती 47, 47 धावा. थोडस अगदी पाहायला गेलं तर मैदानावरती फॉलिंग स्वीप मारायचा प्रयत्न होता, बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. फुटबॉलची होत असताना समाप्ती. चॉकलेट बॉय मनीष थेटे देखील उपस्थित आहेत, त्यांचं आपण विशेष असं कौतुक करू. आज इन ऍक्शन मध्ये आपल्याला संपूर्ण नानकरची स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. सर्वांचं आपण विशेष असं कौतुक करू. मैदानावरती अगदी आपल्याला पाहायला मिळेल 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. सुस्वागतम, शुभ स्वागतम, सस्नेह स्वागतम. याच दरम्यान आपण पाहू शकतो शिवसेना तालुका प्रमुख आदरणीय इंद्रपाल शेठ तरे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम, शुभ स्वागतम, सस्नेह स्वागतम. शिवसेना तालुका प्रमुख म्हणून ज्यांची ओळख आहे, शिवसेनेची धुरा आपल्या खांद्यावरती आणि शिवसेनेची पताका आपल्या हातामध्ये घेऊन खऱ्या अर्थानं शिवसेनेचे विचार या संपूर्ण तालुक्यामध्ये अगदी प्रवाहित करणारे एक दमदार व्यक्तिमत्व इंद्रपाल तरे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. साहेबांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच सौदरपाडा गावचे उद्योजक, समाजसेवक आणि एक दिलदार आणि दमदार व्यक्तिमत्व मदन शेठ वाकडे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. साहेबांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम, शुभ स्वागतम, सस्नेह स्वागतम. शिवसेना म्हटली की 90% समाजकारण, 10% राजकारण आणि या अगदी शिवसेनेचे विचार संपूर्ण या तालुक्यामध्ये प्रवाहित करणारे एक प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे, शिवसेना तालुका प्रमुख अर्थातच इंद्रपाल शेठ तरे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. साहेबांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. मॅच सुरू करायची आहे. 3 ओव्हरची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती 51, 50 अप, 51 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. या संपूर्ण मॅचचा विचार केला तर आपल्याला चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळतीये. 11 चौकार आतापर्यंत या मॅच मध्ये कुठण्यामध्ये यश मिळालंय. खोडप्याचा बॉल हेलिकॉप्टर उडवला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. डीप मध्ये फिल्डर नाहीये. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. या मॅच मधला 12वा चौकार फलंदाजच्या बॅट मधून. जबरदस्त फटकेबाजी. यस डीजे. आज 55 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक आहे. दिल ना उमेद नाकाम ही तो है, लंबी है गम की शाम ही तो क्या वो शाम ही तो है. प्रयत्न तर करावे लागतील. पाहूया प्रयत्न कशा प्रकारे होतील हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. 55 धावा धावफलकावरती. 12 चौकार आतापर्यंत लगावले गेले. चौकारांचे पहाडे गिरवले जातात की काय बाहेर 11 बापगाव संघाच्या माध्यमातून काहीसं असं चित्र आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला हॅमर केलाय. ज्याप्रमाणे बॅडमिंटन स्टाईल मध्ये आपण स्ट्राईक करतो अगदी तसाच स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. इनिंग ब्रेक मध्ये आपण साहेबांचा सन्मान करू. 4 चेंडू फक्त शिल्लक आहेत. आपण 4 चेंडू नंतर साहेबांचा सन्मान करणार आहोत. यावेळेस फॉलिंग स्वीप, बॉल सीमा पार. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. संघर्षमय नाही तर हा पॉवर पॅक्ट असा दमदार षटकार. मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. जिंदगी जख्मों से भरी है, वक्त को मरहम बनाना सीख लो. हारना तो एक दिन मौत से भी है. इस मैच में टीम लढना सीख लो. सांगे संघ इथे थोडासा बॅकफुट वरती जरूर आहे,
मात्र क्रिकेट आहे आणि क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज आपण म्हणतो. क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है यार प्रेडिक्शन पहले. चला थोडंसं स्पीडअप करायचंय. आजच्या दिवसामध्ये आपल्याला 13 सामने कव्हर करायचे. बघा एका षटकानंतर ज्यावेळेस चेंडू हरवेल, ओला होईल किंवा फुटेल, आपण जुना चेंडू देणार आहोत याची नोंद करून घ्यायची आहे. 13 सामने आपल्याला कव्हर करायचे. वेळेच्या बाबतीमध्ये प्रत्येकाच्या माध्यमातून सहकार्याची अपेक्षा असेल. मान्यवरांची देखील उपस्थिती पाहायला मिळते या व्यासपीठावरती. स्विचिड अटेम्प्ट होता, बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. अंथरूण पाहून पाय पसरले पाहिजेत, वारा पाहून पाठ फिरवला पाहिजे. त्याप्रमाणे चेंडूच्या मेरिट नुसार तुम्हाला खेळणं फार गरजेचं आहे. ऑल ग्लिटर इज नॉट गोल्ड. प्रत्येक चमकणारी गोष्ट हे सोना नसतो. त्याप्रमाणे चौकार येत आहेत, पण चांगला चेंडू जर असेल तर त्याला सन्मान देणं फार गरजेचं आहे. कारण क्रिकेटचं एक ब्रीद वाक्य आहे, अच्छी गेंदों का सम्मान, बुरी गेंदों का अपमान. प्रत्येक बॉल जर सिंगल डबल आणि चौकार षटकार जर तुम्ही खेळले, चेंडूच्या मेरिट नुसार खेळले, तर चांगल्या प्रकारची कामगिरी तुमच्याकडून नक्की होईल. चेंडू झाले आतापर्यंत 4 धावसंख्या धावफलकावरती 63. 63 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस फटका चांगला ऑन साइडला ड्राइव्ह केला, डीप मध्ये मिड विकेट पाहायला मिळेल. एक धाव कंप्लीट झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती एका धावेने पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल ते म्हणजे 64 या आकड्यावरती. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. त्यानंतर आपण मान्यवरांची उपस्थिती आपल्या व्यासपीठावरती लाभली आहे. सन्माननीय मान्यवरांचा आपण शुभ सन्मान मिड मॅच मध्ये करणार आहोत, अर्थातच इनिंग्स ब्रेक मध्ये करणार आहोत. संजय स्पोर्ट्स सावध, बाळगोपाल सांगे दोन्ही संघांचे कर्णधार. आपण टॉस साठी रेडी राहायचंय. आपण मान्यवरांचा सन्मान करू आणि त्यानंतर टॉस देखील करू. बॅकफुटला आले, हॅमर केलाय मिड विकेटच्या दिशेला. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा कॉल, स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो आणि फलंदाज होतील बाद. मैदानावरती झालाय घातपात अपघात. विकेटचं होत असताना पतन. शेवटच्या बॉल वरती 65 धावा धावफलकावरती 66 धावेंचं लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. नुकताच मिड इनिंग्स झाली. आता आपण मान्यवरांच्या शुभ सन्मानाकडे वळणार आहोत. माजी सरपंच साहेब आदरणीय दिलीपजी कोणकर यांच्या शुभ हस्ते शिवसेनेचे तालुका प्रमुख, अर्थातच आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व इंद्रपाल शेठ तरे साहेबांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. विनंती असेल ती म्हणजेच कॅमेरामॅनला कॅमेरा थोडासा रोल करायचा आहे. इंद्रपाल शेठ तरे साहेबांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व. शिवसेना म्हटली तर 90% समाजकारण आणि 10% राजकारण आणि या ब्रीद वाक्यावरती चालणारे आमचे एक दमदार असे व्यक्तिमत्व, आमचे सर्वांचे लाडके इंद्रपाल शेठ तरे साहेबांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष असा सन्मान करतोय. त्यानंतर चौदरपाडा गावचे उद्योजक समाजसेवक आदरणीय मदन शेठ वाकडे साहेबांचा देखील आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत, हाक तुमची आणि मदतीला साथ आमची या समीकरणाला जागणारे व्यक्तिमत्व आहेत. माजी उपसरपंच जयराम शेठ दळवी साहेबांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत शुभ सन्मान. चौदरपाडा गावचे उद्योजक समाजसेवक, एक दिलदार आणि दमदार व्यक्तिमत्व मदन शेठ वाकडे साहेबांचा आपण शुभ सन्मान जो मात्र या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. शुभ सन्मान करतोय मदन शेठ वाकडे साहेबांचा, ज्यांची देखील उपस्थिती शेवटच्या दिवसामध्ये लाभली. त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. विनंती असेल ती म्हणजेच दोन्ही संघ संजय स्पोर्ट्स सावध आणि बाळगोपाल सांगे दोन्ही संघांचे कॅप्टन उपस्थित आहात का? सांगे संघाचे कॅप्टन चला टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. आणि स्पार्टन सांगे टीमचे कॅप्टन मॅनेजमेंट कमिटीशी आपण संपर्क साधायचा आहे. हाक तुमची आणि मदतीला साथ आमची या समीकरणाला जागणारे आमच्या सर्वांचे लाडके शिवसेना तालुका प्रमुख, अर्थातच इंद्रपाल शेठ तरे साहेबांची उपस्थिती आणि त्यांच्या समवेत चौदरपाडा गावचे उद्योजक आणि समाजसेवक आदरणीय मदन शेठ वाकडे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते आहे. दोन्ही मान्यवरांचं आपण करूया मनपूर्वक स्वागत. आई गावदेवी क्रिकेट संघ आयोजित नानकर, अर्थातच आई गावदेवी चषक नानकर 2024 हे दमदार आयोजन आणि आलेल्या दोन्ही मान्यवरांचं आई गावदेवी क्रिकेट संघ नानकर यांच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष
आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. चला थोड्याच आपण वेळामध्ये दुसऱ्या इनिंगला सुरुवात करणार आहोत. 66 धाव्यांचं टार्गेट नक्की असेल. स्पार्टन स्पोर्ट्स सांगे संघासमोर धावा चेज होतील की डिफेंड होतील या आपण ऐकूया. बाळगोपाळ सोनाळे संघाचे कर्णधार, विनंती असेल आपण जर आले असाल तर आपण उपस्थिती दाखवायची आहे. 66 धाव्यांचं लक्ष, पाहूया काय घडेल काय बिघडेल खेळाच्या. लावतोय, टाइम लावतोय सर, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही अंपायरिंग वर लक्ष द्या, आम्ही टायमिंग वर लक्ष देतोय. आमचं काम आम्ही चोखपणे पार पाडतोय. पहिल्या चेंडू कॅचची संधी होती, कॅच जी मात्र सुटलेली पाहायला मिळतीये आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट होतीये. तर आपण टॉस जो मात्र करणार आहोत सन्माननीय इंद्रपाल जी तरे. इंद्रपाल दादा तरे साहेबांना विनंती करतोय, दादा 1 मिनिट लागेल फक्त टॉस करून घ्यायचे. आपले शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तर नक्कीच आपल्याला प्रथम पारितोषिक जे मात्र शांताराम दादा मोरे साहेबांच्या माध्यमातून लाभलेला आहे. मॅच 1 मिनिट थांबवायची आहे. त्यांच्या माध्यमातून मात्र आपल्याला कॅश प्राइज आलेला आहे. तर दिलीप दादा कोणकर साहेबांना विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते टॉस जो मात्र करून घ्यायचे. पहिल्या फेरीतील तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस बॅटची कडा लागतीये, फिल्डर आपल्याला तडम्यान मध्ये पाहायला मिळतील. एक धाव झाली कंप्लीट आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 5 पाहायला मिळेल. चेजिंग करायची 66 धावा, अर्थात 16 पेक्षा जास्तची सरासरी प्रतिषटका मागे मेंटेन करायची. खूप सुरेख अशी बॅटिंग आपल्याला सांगे संघाच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळते, परंतु सध्या ती गरज आहे आणि तशी बॅटिंग होईल का हा मोठा प्रश्न असेल. मनोज म्हटलं तर एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्याची देखील ओळख आहे. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होईल. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये पहिला आणि या पहिल्या षटकामध्ये ओमकारच्या माध्यमातून चांगली अशी कामगिरी पाहायला मिळते. यावेळेस खुलवट टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होईल अशा रीतीने पहिल्या षटकाचा वाजवी समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या एक चेंडू शिल्लक आहे अजूनही. येस, टेक्निकल टीम आपण बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येत आहेत. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येत आहेत. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट होता, पंचांकडे कटाक्ष टाकण्यात येतोय. दक्ष आणि चाणक्य असे आमचे पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. कल्याण ग्रामीणचे इव्हन जोडी, एका बाजूला योगीराज बुटेरे सर मॅन फ्रॉम पोई, तर दुसऱ्या बाजूला फिरकीचा जादूगर मॅन फ्रॉम मामनोली प्रवीणजी विशे सर आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही पंचांना दांडगा अनुभव पंचांचा देखील आहे आणि त्यासोबतच क्रिकेट खेळायचा देखील दांडगा अनुभव आपल्याला पाहायला मिळतोय. चला, विनंती असेल जास्त अवधी घ्यायचं नाहीये. मेहर 11 बापगाव टीमला विनंती आहे, आपण त्वरित सामना सुरू करायचंय. पहिल्या षटकाची समाप्ती 5 धावा धावफलकावरती. विजयासाठी 61 अजूनही धावेंची गरज आहे. 18 चेंडू आणि 61 धावेंची गरज. पहिल्या षटकामध्ये अप्रतिम अशी कामगिरी ओमकारच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिल्या 2 चेंडूंमध्ये 4 धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतरच्या 4 चेंडूंवरती फक्त 1 धाव आली. अप्रतिम अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. किशोर जो मात्र तुषार जो मात्र आपल्याला दुसऱ्या षटकासाठी पाहायला मिळेल. 5 मिनिटं जे मात्र पहिलं षटक कंप्लीट करण्यासाठी वेळ जो मात्र लागलेला आहे. मेहर 11 बापगाव या टीमला या गोष्टीची नोंद करून घ्यायचंय. 5 मिनिटांमध्ये पहिलं षटक जो मात्र कंप्लीट होतोय. दुसऱ्या षटकासाठी तुषार येतोय बॉलिंग मार्क वरती. स्ट्रायकर येण्यावरती मनोज पाहायला मिळतील. मनोज पाटील ज्यांना
आमचे निलेश कोळी साहेबांच्या माध्यमातून शुभेच्छा येत आहेत आणि बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. बॉल नव्हता खास आणि त्यावरती दाखवतो बॅट्समन आपला क्लास. बॉल चाललाय सीमा पार, मिड विकेटला क्लिअर करत मनोज ब्रँडेड षटकार. वरती षटकार लागतोय. धावसंख्या धावफलकावरती 11 पाहायला मिळेल. 55 धावांची अजूनही गरज आहे. यावेळेस देखील ब्लॉक होलचा वेग घेणारा चेंडू होता. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 13 धावा धावफलकावरती विजयासाठी 16 चेंडूंमध्ये 53 धावांची गरज आहे. यानंतर होणारी मॅच बाळगोपाळ सोनाळे विपक्ष संजय स्पोर्ट्स सावध असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. धावसंख्या 13. षटक क्रमांक मार्गस्थ दुसरं आणि दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार आला. दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आल्या. ज्याप्रमाणे फटकेबाजीची गरज होती त्याप्रमाणे फटकेबाजी होत असताना पाहायला मिळते. अतिरिक्त बाउन्स चेंडूला प्रदान झालं होतं. स्लोवन बाउन्सर होता. अगदी पाहिलं तर कुठल्यांवरती चेंडू हिट झाला आणि त्यानंतर चेंडूने टेक ऑफ घेतलं होतं. एक धावची मात्र टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 14 पाहायला मिळते. दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील उद्योजक समाजसेवक सन्माननीय खंडूदादा कोळी साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत असेल. त्यासोबतच नामदेवदादा जाधव साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत आहे. मैदानाच्या आतमध्ये कॅच झाली आहे कंप्लीट. मोठा फटका मारायचा प्रयत्न, फटका फसला आणि त्यानंतर धक्का बसला. विकेटचं पतन. झटका लागतोय पहिला स्पार्टन स्पोर्ट्स सांगी या संघाला. गडी गमावलाय पहिला 14 या आकड्यावरती. सकाळच्या सत्रामध्ये मयूर दादा देखील आलेत आणि मृण्मयी देखील आली आहे. त्याआधी कियास देखील आला होता. यावेळेस लोअर फुल टॉस चेंडू पाहायला मिळतोय. वाडिश लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. एक धाव झाली कंप्लीट. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावरती. विजयासाठी अजूनही खूप साऱ्या धावांची गरज आहे. एकंदरीत 51 धावा अजूनही पाहिजेत. 14 चेंडूंमध्ये 51 धावांची गरज. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू होता. एक धाव जी मात्र बायच्या स्वरूपात ऍड होती आणि अशा रीतीने षटक क्रमांक समाप्त होतोय. दुसरं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 16 पाहायला मिळेल. विजयासाठी 50 धावांची गरज. 12 चेंडू शिल्लक असतील. बारा चेंडूंमध्ये 50 धावांची गरज. 2 षटकांची समाप्ती होती. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये ओमकारच्या माध्यमातून अवघ्या 5 धावांचं षटक होतं. त्यानंतर या षटकामध्ये 11 धावा तुषारने खर्च केल्यात. अप्रतिम अशी गोलंदाजी तुषारच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्याचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. तिसऱ्या षटकासाठी आपण पाहू शकतो गोलंदाज शालित पाहायला मिळतील. तिसऱ्या षटकासाठी आलेले आहेत. 12 चेंडू आणि 50 धावांची गरज. स्ट्रायकर एंड वरती मनोज पाहायला मिळतील. एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्याची देखील ओळख आहे. सातत्याने अनेक स्पर्धा त्याने गाजवल्यात, परंतु सध्या संघाला गरज आहे तशी कामगिरी त्याच्याकडून होत नाहीये. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न करण्यात आला होता. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात येतोय परंतु
एकच धाव असेल या गोष्टीची नोंद करून घ्यायचंय. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतो. डीप मध्ये प्लेयर आहेत परंतु ते बनतील दर्शक. बॉल निघून चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. मनोजचा कडक कडकडाट षटकार. तेवीस धावा धावफलकावरती. लो फुलटॉस चेंडू होता. ऑन साइडला चेंडू काऊ कॉर्नर रिजन मध्ये ट्रॅव्हल होईल. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय परंतु धाव नसणार आहे. एकच येस धाव असेल. बॉल कलेक्ट झाल्यावरती धाव नसेल. सो 2 धावा असतील. दोन धावा ज्या मात्र टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. 25 धावा धावफलकावरती. 25 रन ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक 3 मार्च शालिकच्या माध्यमातून या षटकामध्ये आपण पाहतोय खराब गोलंदाजी होत होती. इथे ब्लॉक होलचा वेग घेणारा चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती होतीये. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. धावसंख्येची मतं धावफलकावरती पाहायला मिळते 25. अप्रतिम गोलंदाजी शालिकच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न. मॅचची गोल्डन विकेट कॅरी होतीये. फलंदाज मनोज पाटील बॅक टू दी पवेलियन. झटका लागतोय दुसरा स्पार्टन स्पोर्ट्स सांगली या संघाला. ते माघारी नवीन फलंदाज आपल्याला सचिन पाहायला मिळतील. सचिन आणि सूरज ही जोडी सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतीये. खेपट्टीवरती स्पार्टन स्पोर्ट्स सांगे या संघाच्या बाजूने असेल. शालिकच्या माध्यमातून अप्रतिम अशी चेंडूफेकी केली जाते. पहिल्या चेंडूवरती धाबाच्या स्वरूपात विकेट. त्यानंतर षटकार आला. त्यानंतर मात्र शालिकच्या माध्यमातून कमबॅक होत असताना आपण पाहिलं. यावेळेस देखील लोवर फुलटॉस चेंडू होता. ब्रेड अँड बटरची संधी होती आणि संधीचं सोनं करता आलं नाहीये. कॅश इन करता आलं नाहीये. डॉट बॉलची समाप्ती 25 धावा धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर. समीकरण 6 चेंडू आणि 41 धावांची गरज असेल. थोडंसं स्पीडअप करायचं विनंती आहे. 6 चेंडू आणि 41 धावांची गरज पाहायला मिळतीये. अक्षयजी कोळी सरांची देखील पुन्हा एकदा उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत आहे. 25 धावा धावफलकावरती विजयासाठी 41 धावांची गरज. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज राहुल आपल्याला पाहायला मिळेल. राजशेठ मोगरे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत आहे. आशिष शेठ कोळी साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत आहे.
डॉट बॉलची समाप्ती होतीये. पहिला चेंडू जो मात्र डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील चेंडू पडला, आतमध्ये आला, मिड ऑफला चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट होतीये. सिंगलच्या मदतीने 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. फक्त औपचारिकता जी मात्र मॅच मध्ये शिल्लक आहे, 4 चेंडूंमध्ये 40 धावांची गरज. यावेळेस खुलवट टप्प्याचा हा चेंडू होता. चेंडू बॉडीला ब्रश होतोय. डॉट बॉलची समाप्ती होतीये. 3 चेंडू आणि 40 धावांची गरज. फक्त औपचारिकता जी मात्र शिल्लक मॅच मध्ये आपण पाहतोय. एकतर्फी सामना जो मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे फटका चांगला आहे. डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतायत. काऊ कॉर्नर मध्ये कॅच टिपली जातीये. फलंदाज होईल बाद. समीकरण येणारे 2 चेंडू आणि 40 धावांची गरज. इथे सामना झाला फिनिश आणि सामना जिंकलेला आहे मेहेर 11 बापगाव या संघाने. अभिनंदन टीम मेहेर 11 बापगाव. हार्ड लक, टफ लक आपण देतोय स्पार्टन स्पोर्ट सांगे. तर योगेश आपल्याला पाहायला मिळेल मॅन ऑफ द मॅच असेल. इंडिव्हिज्युअल 12 चेंडूंमध्ये 32 धावांचं कॉन्ट्रीब्युशन होतं. असं योगेश आपल्याला पाहायला मिळतोय मॅन ऑफ द मॅच. 1 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 32 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळते.